न्यू पेज न्यू क्वेश्चन स्टार्ट करायचा. तिसरी गोष्ट, एखादा क्वेश्चन जर तुम्हाला येत नाही, स्पेशली मी लँग्वेज साठी सांगतोय, इंग्लिश, हिंदी, संस्कृत, मराठी यासाठी एखादा क्वेश्चन जर तुम्हाला येत नाही, तो तुम्ही सॉल्व्ह नाही केला तर किती मार्क्स पडतील? 0 मार्क्स. तुम्ही काहीच नाही लिहिलं तर 0 मार्क्स पडतील. पण त्या क्वेश्चनला थोडं समजून घेऊन त्या क्वेश्चन खाली काही जरी तुम्ही लिहिलं तर त्याला 1-2 मार्क्स तरी पडतील आणि तुमचा स्कोअर वाढेल. ही चौथी गोष्ट लक्षात ठेवायची. सिक्वेन्सने पेपर सोडवा. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत साठी सोबतचा क्वेश्चन आहे. फ्रीडम आहे, तुम्हाला काय वाटते ते लिहा. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. तुम्ही हे सोमत लिहत नाही. तुम्हाला काय वाटते 10वी नंतर तुम्ही काय करावं, प्रत्येकाने आपल्या मताने लिहायचं. हाफ पेज या क्वेश्चनचा आन्सर असला पाहिजे. 4 मार्कचा हा क्वेश्चन असतो, तर ते तुम्ही सोडवा. एसे पर्यंत आपण पोहोचत नाही. फास्ट समजून पेपर सोडवा. आणि असं नका समजू पेपरला जात असताना एखादं 2 मार्काचं चॅप्टर वाचणं होत नाही, मग माझं हे राहिलं ना. आपण सर मला सांगा कंटिन्यू जेव्हा करायचं तोपर्यंत मी सांगा. तर माझं एवढंच राहतं, पण डोक्यात काय 99% अभ्यास झाला, 1% तुमचं एक चॅप्टर राहतं, पण पेपरला जात असताना माझं हे वाचायचं राहिलं, त्याने तुमचा असर 99% झालेल्या अभ्यासावर पडतो. त्यामुळं माझं 1 मार्काचं राहायला सोडून द्या, मी 99 मार्काचा अचूक पेपर सोडवेन, हा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि पेपर तुम्ही सगळेजण चांगला सोडवणारच आहे, त्यात काही शंका नाही. प्रॉब्लेम 5 पैकी 1 क्वेश्चन निवडायचा असतो. जसं की निबंध 4 प्रकार दिलेले आहे, 1 आपण काय करतो, हा सॉल्व्ह करतो आणि शेवटी अर्धा सॉल्व्ह केल्यावर अरे 5व्या नंबरचा क्वेश्चन तर इझी आहे, हा मला चांगला सोडवता येतो. तर त्या ठिकाणी ऑप्शनल क्वेश्चन जे असतात 1 मिनिट वेळ जाऊ द्या, पण 5ची क्वेश्चन पाठी मला बेस्ट काय येतं, मला बेस्ट कोणता क्वेश्चन सोडवता येतं. नाहीतर 1 पेज आपण सोडवतो, क्रॉस करतो आणि नेक्स्ट क्वेश्चनला घेतो, पण 1 पेज सोडवण्यासाठीची मेहनत आणि त्याहीपेक्षा महत्वाचा वेळ तुमचा त्या ठिकाणी वाया जातो. परत एक संदेश या ठिकाणी देतो, वर्षभर काय केलं नॉट इम्पॉर्टंट. मी वर्षभर किती अभ्यास केला इम्पॉर्टंट नाही, पण त्या अभ्यासाला मी 3 तासात त्या पेपर मध्ये किती मांडतोय त्याला महत्व आहे. म्हणून 3 तासात जेवढं जास्त तुम्हाला लिहिता येईल, जेवढं जास्त तुम्हाला आठवता येईल, तेवढं त्या 3 तासात लिहा. काही मुलं असेही असतात की 8 दिवसाच्या अभ्यासावर छान 100 मार्काचा पेपर सोडवतात, आणि काही मुलं असेही असतात खूप अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, परंतु 3 तासामध्ये त्यांना पूर्ण पेपर कव्हर करता येत नाही. तर ही गोष्ट ठेवा, 3 तासातच तुम्हाला तो पेपर कव्हर करायचा आहे. मग थोडं फास्ट लिहायला सुरुवात करा आणि चांगला तुम्ही सगळेजण सोडवा. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल पेपर सॉल्व्ह करण्याबद्दल तर विचारा. मी एक गोष्ट सांगितली, न्यू पेज न्यू क्वेश्चन स्टार्ट करा. याचं कारण असं, तुमच्याकडे जेव्हा बोर्डाची आन्सर पेपर येईल ना, वर पाहाल तुम्ही क्वेश्चन नंबर आणि त्याचे मार्क्स. तर एकाच पेजवर तुम्ही क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड सोडवलं तर चेक करणाऱ्या व्हॅल्यूवरने मार्क्स टाकायचे कुठे. ही एक स्टँडर्ड पद्धत आहे की सुटसुटीत लिहा, मोकळं लिहा. आपण बोर्डची फी भरली, सप्लिमेंट्स तुम्हाला पाहिजे तेवढ्या मिळतात. लास्ट 15 मिनिट्स मध्ये कोणालाही सप्लिमेंट दिली जात नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल माझं 2 मिनिटात हे पेज संपूर्ण भरून जात आहे, मला सप्लिमेंट लागणार आहे, तर 15 मिनिट्स बिफोर सप्लिमेंट घ्या. भले ती तुम्ही ब्लँक अटॅच केली तरी चालेल, पण लास्ट 15 मिनिट्स, काही सेंटरवर 30 मिनिट्स मध्ये सप्लिमेंट्स प्रोव्हाइड केल्या जात नाही. याचं कारण असं आहे की त्यांना तिकडे रेकॉर्ड पाठवावं लागतं, त्यांना फॉर्म भरावं लागतं की या क्लासमध्ये या रोल नंबरच्या मुलांनी एवढ्या सप्लिमेंट्स यूज केल्या आहेत. तर 15-30 मिनिट्स बिफोर त्या सप्लिमेंट्स तुम्ही घ्या. कॉन्फिडन्सने परत माझ्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स हा शब्द येतो. माझा खूप अभ्यास झाला, मी भीत पेपरला गेलो. आता 12वीचा पहिला पेपर होता, मुली दर्शन घ्यायला आल्या. एक मुलगी खूप रडली, हुशार, वर्षभर येणार आहे. मी तिला सहज विचारलं का रडते बेटा. सर उद्याचा पेपर मला खूप अवघड जाणार आहे. मी म्हटलं का अवघड जाणार आहे, तुझा अभ्यास झाला आहे का. नाही माझा अभ्यास झाला, पण सर मला उद्याचा पेपर अवघड जाणार आहे. तिला परत विचारलं तुला कसं माहित, तुला क्वेश्चन पेपर घरी मिळाला आहे का.
तुला क्वेश्चन पेपर समजलाय का, अवघड जाते आहे म्हणते तर नाही म्हणे सर तरी मला अवघड जाणार आहे. मी म्हटलं बेटा तू एवढे हुशार आहे, वर्षभर अभ्यास केला, पेपर सॉल्व्ह केले. तिला विचारलं प्रॅक्टिस पेपर मध्ये किती मार्क्स आहे, तर ती सांगते आहे की मला ऍग्रिगेट 92 पेक्षा जास्त पर्सेंटेज आले, प्रत्येक विषयात 90+ मार्क्स मला आहे. पण ती त्या पेपरला जाण्या अगोदर जेव्हा दर्शन घ्यायला आली ना, कॉन्फिडन्स तिच्यामध्ये नव्हता. म्हणून अवघड जाणार. तिला म्हटलं तुझ्या हातात पेपर नाही, पेपर उद्या होणार आहे, कसा सोडवायचा हे तुला माहिती आहे. तो अवघड म्हणते, कदाचित तो येणारा पेपर तू समजते ते अवघडीपेक्षा कितीतरी पटीने सोपा येईल, पण तू तुझी मेंटॅलिटी अवघड करून गेली, हार्ड करून गेला तर निश्चित तुला पेपर हार्ड जाईल. तर अशा व्ह्यूने जाऊ नका. पेपरला गेल्यानंतर जे राहिलं ते घरी सोडून जा आणि जे आहे ते आनंदाने सोबत घेऊन जा आणि पूर्ण पेपर कॉन्फिडन्सने सोडवा. तुम्ही खूप हुशार आहात, अभ्यास केलेला आहे, अभ्यास एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा चारदा तुमचा झालेला आहे. प्रत्येक विषयाचे प्रॅक्टिस पेपर क्लासला सोडवले, ट्युशनला सोडवले, स्वतः सेल्फ सोडवले, त्यामुळे खूप अभ्यास झाला. खूप फक्त काय करायचं आहे, मला चांगले मार्क्स पडतील, मी खूप हुशार आहे, माझ्यापेक्षा हुशार कोणीच नाही, एवढा छान पेपर मी सोडवणार, एवढ्या चांगल्या पेपर मधला प्रत्येक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार. कारण की मला सरांनी शिकवलं, त्यांनी शिकवताना मला नाही समजलं तर मला क्लासेसमध्ये समजलं, आणि क्लासमध्ये नाही समजलं तर मी सेल्फ स्टडीज केली, त्यामध्ये मला समजलं. तुम्हाला तिन्हीपैकी एक तर अँगलने समजलं असेल, तो विश्वास घेऊन जा आणि बेस्ट कॉन्फिडन्सने पेपर सोडवा. येणारा रिझल्ट तुमचा बेस्ट असेल, बेस्ट अँड बेस्ट रिझल्ट तुमचा येईल. फक्त बेस्ट थॉट्स मी तुम्ही बेस्ट पेपर सोडवा. यासाठी तुम्हाला परत बेस्ट ऑफ लक देतो. आगे आ जाएंगे बेटा तुम लोग.